नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. युद्ध सुरू झाल्यास आम्हाला सहभागी करा. साताऱ्यातील 500 नौसैनिकांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी. पुरंदर विमानतळ प्रश्नी खासदार सुप्रिया सुळे आणि शेतकऱ्यांची घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. अमरावतीत काँग्रेसच्या बॅनरबाजीला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर. आणि भंडाऱ्यात सीड बॉल महोत्सवाचं आयोजन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली असून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात साताऱ्यातील नौसैनिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना निवेदन दिले. युद्ध सुरू झाल्यास साताऱ्यातील 500 माजी नौसैनिकांना युद्धात सहभागी करून घ्यावं. आम्ही सगळे अनुभवी आहोत, अशी विनंती या माजी सैनिकांनी केंद्र सरकारला निवेदनाद्वारे केली आहे. सातारा जिल्ह्यातली माजी नौसैनिक संघटना यांनी आज मान्य जिल्हाधिकारी सातारा रक्षामंत्री श्री राजनाथ सिंह यांना आम्ही निवेदन देत आहोत कलेक्टरच्या थ्रू की जे काही 22 एप्रिलला निष्पाप लोकांच्यावर अतिरेकाने जो हल्ला केला आणि त्यांना मारलं गेलं, त्याचबरोबर आमच्या नेव्हीतील एक ऑफिसर, यंग ऑफिसर, त्यांना सुद्धा मारलं गेलं. तर या संदर्भात देशामध्ये एक प्रचंड संतापाची लाट आहे आणि यावेळेस भारत सरकारनं असंच ठरवावं की हा कायमचा नायनाट करण्यासाठी पुन्हा हेच प्रकरण होऊ नयेत आणि निष्पाप लोकांच्या जीवन जाऊ नये म्हणून यासाठी आमच्या माजी नौसैनिक संघटना जी सातारची आहे त्याच्यात आम्ही सगळेजण एक्सपिरियन्स लोक आहोत. आमच्याकडे मोठा अनुभव आहे. तर भारत सरकारनं युद्ध पुकारल्यानंतर आम्हाला भारतीय नौसेनेत पुन्हा जॉईन करून घ्यावं. आम्ही युद्धात सहभागी होण्यास तयार आहोत. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. त्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत विमानतळ बाधित ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक सासवडमध्ये पार पडली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने पुरंदर विमानतळाचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर काल सगळ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळी मी पुरंदरला आले होते. सविस्तर काल चर्चा झाली आणि 2-3 निर्णय आम्ही सगळ्यांनी ग्रामस्थ म्हणून घेतले. पहिला मुद्दा की हा कुठलाही हे काम करत असताना कुठलाही राजकीय पक्ष किंवा ह्याच्यात सहभागी होणार नाही. आम्ही माणुसकी आणि पुरंदरवासी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक कृती समिती त्यांनी तयार करावी आणि कृती समिती सरकारशी बोलेल. त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ठरवलं होतं की मी स्वतः आज सकाळी या भागातले लोकप्रतिनिधी श्री विजय शिवतरेजी, त्याच्यानंतर संजय जगतापजी, त्याच्यानंतर दुर्गाडे सरजी, त्याच्यानंतर अशोक टेकावडेजी, जालंधर कामटे आणि आपले झेंडे, आपले संभाजी झेंडेजी, या 6 जणांशी मी सकाळी आज बोलायचं की 6 जणांना आज फोन केला आणि सगळ्यांचं एकच मत झालं की आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने नुकतंच जातीनिहाय जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं. याच मुद्द्यावरून सध्या अमरावतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आलंय. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असा उल्लेख करणारे बॅनर काँग्रेसने अमरावती शहरात लावले असून याला भाजपनेही आता जोरदार प्रत्युत्तर दिले. फुकटचे श्रेय घेणाऱ्या आणि बहुजन समाजाची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांपासून सावध राहावं अशी बॅनरबाजी भाजप नेते सिद्धार्थ वानखेडे यांनी केली आहे. एकंदरच जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतंय. अमरावती जिल्हा तसेच शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे समाधान करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. अमरावतीच्या काँग्रेस भवनात खासदार बळवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार भरवण्यात आला. यावेळी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या तक्रारी समस्या घेऊन आले होते. यावेळी खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आलेल्या सर्व तक्रारीचे तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बोलून मोठ्या संख्येने निराकरण केले.
जिल्ह्यातल्या अनेक काही नागरिकांच्या समस्या आहेत की जे चालतच आहे, सातत्यानं असतेच, ते तक्रारी असतात किंवा त्यांचे कामं असतात. पण ते कुठंतरी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे आठवड्यातून एक दिवस सोमवार हा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जनता दरबारासारख्या लोकांच्या तक्रारी घेणं, स्वीकारणं आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून त्यांची सोडवणूक करणं किंवा पत्र देणं या पद्धतीनं आम्ही ते नियोजन. बुद्ध पौर्णिमेच्या आणि श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनानिमित्त 12 मे रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखेतर्फे सीड बॉल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भंडाऱ्याच्या कामत तलाव परिसरात सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या उपक्रमात 1 लाख सीड बॉल वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा हेतू केवळ वृक्षारोपण नसून संपूर्ण पर्यावरणीय साखळी बळकट करणे असा आहे, अशी माहिती निसर्गप्रेमी शिक्षिका रजनी सोनकुसरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. इथं आम्ही 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदाच सीड बॉल महोत्सव घेत आहोत. ह्या सीड बॉल संकल्पना याच्यासाठी की जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉलला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो, पाणी कमी लागते, जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे. जिथं रिकामी जागा असेल, नदीच्या काठावर, नहराच्या ठिकाणी, जिथं पडीत जमीन असेल अशा ठिकाणी हा सीड बॉल टाकायचा. पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल. आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी 1 लाख सीड बॉल लावण्याचा संकल्प आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीच्या घटना पुढे येत आहेत. अशा प्रकारे वाळू चोरी होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करा असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिलेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात स्वतंत्र आढावा घेण्यात येतील असं यावेळी त्यांनी सांगितलंय. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विभागीय आयुक्तांनी महसूल, जिल्हा परिषद, जलसंधारण, पाणी टंचाई आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवळा शिंदे वस्ती ते खोरे वस्ती या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी अखेर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी वडवणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. रस्ता खुला करून देण्यात यावा, अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं अशी नागरिकांची प्रमुख मागणी आहे. आमचा प्रश्न असा आहे साहेब, निजामकाली रस्ता आहे वस्तीला, अनेक वर्षापासून ते चालू पण होता. गेल्या मागील 5 वर्षापासून त्यांना ते अतिक्रमण केलं त्या निजामकाली रस्त्यावर. आणि त्या रस्त्यावर 2011-12 साली एक नरेगामधून रस्ता केला तर त्याच्यावर 12,82,000 रुपये हे देवळा ते शिंदे वस्ती
शिंदे वस्ती टू खोरे वस्ती असं त्याच्यावर बजेट उचललंय साहेब. आणि बजेट उचलून आणि नंतर ह्यांची मागणी आता 2021 मध्ये झाली की सर्वे नंबर बांधातून आम्हाला रस्ता द्या. आता त्या लोकांना काय आहे कुणाला माहित नाही की रस्ता आपल्या वस्तीला ऑलरेडी गेलेला आहे. याच्यावर 12 लाख रुपये शासनानं बजेट टाकलं होतं आणि हे रस्ता गावातील एक जणांनी केलाय आणि त्याचीच परत मागणी सर्वे नंबर मधून रस्ता द्या म्हणून. आणि ह्याच्यावर पण त्याला हेच करायचे, बिल उचलायचे. हे फक्त शासनाला एक येड्यात काढायचं काम करायला लागले. आम आदमी पार्टीच्या वतीने सुराज्य मोहीम सुरू करण्यात आली असून ही मोहीम 15 मे पर्यंत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज आम आदमी पार्टीचे राज्य पदाधिकारी बीड जिल्ह्यात दाखल झालेत. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीकडून बीड जिल्ह्यातील विविध समस्या समजून घेऊन त्यावर ठोस भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला राज्य पदाधिकारी मनीष मोडक, अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्नांनी आज महाराष्ट्र ग्रासलेला आहे. खोटारडेपणाची एक हद झालेली आहे. शेतकऱ्यांचे आश्वासन दिले ते खोटे ठरले आहे. महिलांचे आश्वासन खोटे ठरलेले आहे. फक्त आणि प्रत्येक महानगरपालिकामध्ये नगरपालिकामध्ये प्रशासक नेमणूक करून आज एक हाती भ्रष्टाचार होत आहे. अनेक कंत्राट फक्त राज्य शासनाकडनं या खालच्या नगरपालिका महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना हातात धरून केला जात आहे. एक डेमोक्रॅटिक आणि लोकशाही पद्धतीला आज कुठेतरी यांनी एक स्थगिती दिल्यासारखं झालेलं आहे. घटना धोक्यात आहे. ही सगळ्या बाबी आम्ही लक्षात घेऊन चंद्रपूर पासून दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनापासून आम्ही यात्रा सुरू केली. ही 4,500 किलोमीटर यात्रा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न समजून घेत इथल्या जनतेला बोलकं करण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे की आता लढाई जनता विरुद्ध सरकार अशी आम्हाला करायची आहे. कारण का जनतेलाच आज पाण्याचे हाल आहे, परंतु बोलायला कोणीच तयार नाही. कारण सरकार सर्वपक्षीय सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. विरोधक नावाची गोष्टच नाही. म्हणून जनतेचा प्रश्न मांडणारा कुठलाच पक्ष आज महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाहीये. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीने आज महाराष्ट्राचा झेंडा हातात घेतला आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आज आम आदमी पार्टी आज आपल्या बीडची सुद्धा अभ्यास करण्यासाठी आलेली आहे. जळगावच्या म्हसवत रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेच्या लाईनवर दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेल्वे रुळांवर दगड असल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. हे दगड कोणी आणि का ठेवले, अपघात घडवण्याच्या उद्देशाने की खोडसाळपणातून ठेवले याचा शोध घेतला जात असून या भागातील सगळ्या लाईन्स तपासण्यात आल्या आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
जालन्यात वादळी वाऱ्यासोबत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परतूर तालुक्यातील कनकवाडी आणि लोणी परिसरातील केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कनकवाडी आणि लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा लावल्या होत्या. यासोबतच बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुकमध्ये द्राक्ष बागांना गारपिटीचा फटका बसलाय. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माझं द्राक्षाचे बाग 2 एकर. तिथं 3 वाजल्यापासून तुफान गारपीट चालू झालेली, यामुळे पूर्ण माझं नुकसान झालेलं आहे. याला पुन्हा छाटणी करणे हे माझं जवळपास 100% नुकसान झालेलं आहे. ही गारपीट पडून तरी 1 घंटा झाला सुद्धा आणखी घरी आहे बघा. बीडच्या वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गावात एका 28 वर्षाच्या तरुणावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिमन्यू नलबे हा तरुण आपल्या शेतामध्ये शेतीच्या कामात व्यस्त असताना अचानक ढगांचा गडगडाट सुरू होऊन वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाती मृत्यूने तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील पानेगावात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांदा बीज उत्पादनाला फटका बसलाय. पानेगावातील कांदा बीज पिकाचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय. अंबड तालुक्यातील पानेगावातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कांदा बीज पिकाची लागवड केली आहे. मात्र काल पानेगावसह अंबड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यात कांदा बीज पिकाचं मोठं नुकसान झालं असून कांदा बीजाची पिकं जमीनदोस्त झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. काल 5 तारखेला 4 वाजेच्या सुमारास गारपीट अवकाळी पावसाने 100% नुकसान झालेलं आहे. कांदा, मोसंबी आणि जे सौर ऊर्जा पंप आहे ते पण पूर्णपणे उडून नष्ट झालेले आहे. माझ्या शेतामध्ये 5 एकर कांद्याचा बियाचा कांदा लावलेला होता. त्याच्यामध्ये माझा कांदा 90% खराब झाला, 10% मध्ये उरलेला आहे. आणि जे 7 ते 8 क्विंटल बी व्हायचं होतं त्याच्यामध्ये 1 क्विंटलभर बी झालं तर झालं, त्याच्यामध्ये पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि सरकारनं मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब यांनी तातडीनं आदेश द्यावे आणि पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.